पंकज उमासरे मारहाण प्रकरणी खासदार तटकरे यांनी केलेल्या वक्तव्याची विजयाप्पा सावंत यांनी उडवली खिल्ली। तटकरे साहेब सोयीस्कर राजकारण करत आहे। त्यांनी आपल्या पाठीमागचे दिवस आठवून पाहावेत। ज्याला मारहाण झाली त्याची पार्श्वभूमी तपासली नाही किंवा कार्यकर्त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली नाही। ज्या कार्यकर्त्यासाठी आपण कायद्याची आणि कारवाईची मागणी करत आहात तो जामिनावर बाहेर आहे। आपण महाडमध्ये येऊन मारहाण झालेल्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा अशी मागणी करता, तर दुसरीकडे आपण आपल्याच पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली जाते आणि आपण त्याच पदाधिकाऱ्याला फादर बॉडीवरती घेऊन प्रदेश सरचिटणीस पद दिलं। तटकरे साहेब मोठे नेते आहेत, त्यामुळे ते अडचणीच्या बाजू विसरतात किंवा बाजूला ठेवतात। ज्यांची बाजू घेऊन आपण प्रतिक्रिया दिला त्यांची पार्श्वभूमी जाणून घेतली असती तर ही प्रतिक्रिया दिली नसतात, अशी तिखट प्रतिक्रिया देत शिवसेना शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख विजयाप्पा सावंत यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली असून पंकज उमासरे याला जी मारहाण झाली ती शिवसैनिकांची प्रतिक्रिया होती असे म्हणत शिवसैनिकांची पाठराखण केली आहे। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक, तालुका प्रमुख बंधू तरडे, महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, महिला आघाडी शहर प्रमुख विद्या देसाई, युवासेना तालुका प्रमुख रोहिदास अंबावले, युवासेना शहर संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर, युवासेना महाड शहर प्रमुख सिद्धेश मोरे, माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर, माजी नगरसेवक दीपक सावंत, माजी नगरसेवक नितीन आरते, विजय पवार, कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार इत्यादी उपस्थित होते। यावेळी विजयाप्पा सावंत यांनी मनसे शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात भाष्य केले असून पंकज उमासरे यांना शिवसेनेच्या वतीने वारंवार सांगण्यात आले होते की आपण नामदार भरतशेठ गोगावले यांच्यावरती अशा पद्धतीची टीका टिप्पणी करू नये, मात्र त्यांनी कोणाचेही न ऐकता वारंवार अशा पद्धतीच्या खालच्या पातळीवर जाऊन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यावरती टीकास्त्र सुरू ठेवले आणि शिवसैनिकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली असल्याचे सांगत एक प्रकारे पंकज उमासरे मारहाण प्रकरणी शिवसैनिकांनी केलेल्या मारहाण प्रकरणातील शिवसैनिकांची पाठराखण केली आहे। त्यामुळे आता हे प्रकरण आणखी कुठपर्यंत जाऊन ठेपते हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। स्वागत करतो या पत्रकार परिषदेला। काल तुम्हाला सांगितल्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी जमलात त्याबद्दल प्रथम आपले मी आभार मानतो। माझ्या समवेत आज आपले उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक आहेत, तालुका प्रमुख बंधू तरडे आहेत, आमचे विरोधी पक्षनेते माजी शहर प्रमुख दीपक सावंत आहेत, माजी नगराध्यक्ष कविस्कर साहेब आहेत, शहर प्रमुख आमच्या विद्या देसाई आहेत, युवा सेनेचे तालुका प्रमुख अंबावले साहेब आहेत, आमचे माजी नगरसेवक नितीन आरते आहेत, युवा सेनेचे शहर प्रमुख आमचे सिद्धेश मोरे आहेत, आमचे शहराचे संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर आहेत। आजची पत्रकार परिषद बोलवण्याचं मुख्य कारण शनिवारी जी घटना महाडमध्ये घडली, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उलटी सुलटी वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया उमटल्या, परंतु केवळ त्यामुळेच शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया उमटल्या असं नाही, त्याच्या मागची पार्श्वभूमीसुद्धा तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे, सत्य परिस्थिती तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे। काय झालं आहे, शनिवारपासून ही घटना घडल्यानंतर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी त्या बातम्या दिल्या, शिवसैनिकांनी मारहाण केली। काल तटकरे साहेब महाडमध्ये आले, त्यांनी सोयीस्करपणे आपल्या सोयीनुसार त्याला राजकीय वळण देऊन ते निघून गेले। ही घटना ते मनसेचे पदाधिकारी बोलल्यानंतर लगेचच झाले का, तर त्याचं उत्तर असं नाही आहे, नाही असं आहे। यापूर्वी 5-6 वेळा त्यांनी सातत्यानं म्हणजे राज्यस्तरावरती ज्या चर्चा होत आहेत, राज्यस्तरावरती नेते मंडळी ज्या पद्धतीनं उत्तरं देत आहेत, पक्षाची भूमिका मांडतायत, ते राज्यस्तरीवर ते चाललेलं आहे। आता राज्यस्तरीच्या मनसेच्या नेत्यांनी बोलले, राजसाहेब बोलले, त्याच्यावरती प्रतिक्रिया माननीय नामदार साहेबांनी दिली, गोगावले साहेबांनी दिली। त्याच्यावरती प्रतिक्रिया माझ्यासारख्या सामान्य माणसांनी द्यावी राज्यस्तरावर, हे कितपत योग्य आहे? बरं, हे आताच घडलेलं नाही,
5-6 वेळा मित्र म्हणून आमच्या शिवसैनिकांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला, बाबा रे ही आपली उंची नाही, आपला वकूब नाही, आपली योग्यता नाही, त्यामुळे तू आमदार साहेबांवर बोलू नको, गोगावले साहेबांवर बोलू नको, आमचे कोकणचे सचिव युवा सेनेचे आहेत युवा विकास सेठ गोगावले युवा नेते, त्यांच्यावर तू बोलू नको, तुला बोलण्याची काही गरज नाही. परंतु फुकटची प्रसिद्धी मिळते, आम्ही काय बोलत नाही, फुकटची प्रसिद्धी मिळते आणि त्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सातत्यानं खालच्या पातळीची टीका आमच्या नेत्यावरती जर होत असेल, साहजिकच आहे, सगळेच काय विजय सावंत नाहीत. प्रतिक्रिया व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. त्यामुळे ती शनिवारी प्रतिक्रिया व्यक्त झाली. त्याच्यावरती काल तटकरे साहेब माडमध्ये होते, त्यांनी बाबासाहेबांचा दाखला दिला, बाबासाहेब आंबेडकरांचा, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला दिला, संविधानाचा दाखला दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य या बाबतीत त्यांनी आम्हाला सांगितलं. या मतदारसंघात गुंडगिरी चाललेली आहे, म्हणजे साहेबांचं वाक्य होतं, मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही, पण इथे गुंडगिरी चाललेली आहे, झालेला प्रकार निंदनीय आहे, त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे. असं होता कामा नये. पोलीस प्रशासनाने खोलात जाऊन याचा तपास करावा. पोलीस प्रशासन त्यांचं काम करते, त्यांना कुठल्या प्रकारचा अडथळा आणला जात नाही. परंतु जर का तटकरे साहेबांना ज्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी फिडिंग केलं आहे, माहिती दिलेली आहे, ती अपुरी माहिती आहे. जो प्रकार घडला त्याची पार्श्वभूमीसुद्धा तटकरे साहेबांनी जाणून घ्यायला पाहिजे होती. आज ज्या माणसाबद्दल हा प्रकार घडला त्याची पार्श्वभूमी पण तुम्ही समजून घ्या. त्याच्यावरती सुद्धा महाड शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत, कोर्टात त्याच्यावरती केसेस दाखल आहेत, तो जामिनावर बाहेर आहे. अशा व्यक्तीच्या बाबतीत तटकरे साहेब जर का लोकशाहीवरती घाला आणि अशा पद्धतीनं जर का सांगत असतील, तर माझी तटकरे साहेबांना विनंती आहे, किंवा आठवण करून द्याविषयी तटकरे साहेबांना वाटते. साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर 4-5 महिन्यापूर्वी, काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले होते. त्यावेळेला त्यांच्या समवेत तत्कालीन युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण होते, राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी त्यांच्याबरोबर होते. आणि त्यावेळेला शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी तटकरे साहेबांसमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्यानंतर सूरज चव्हाण यांनी तटकरे साहेबांच्या भाषेत सांगायचं तर लोकशाहीची बूज राखून, व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करून त्यांनी आपलं मतप्रदर्शन केलं. आणि मतप्रदर्शन कसं केलं तर त्यांना जबर मारहाण त्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली. ते 10 दिवस आतमध्ये 10 दिवस हॉस्पिटलला होते, झाले होते. संपूर्ण महाराष्ट्राने हे चित्र पाहिलं, तुम्ही पत्रकार बांधवांनी सुद्धा ते चित्र पाहिलं. परंतु तटकरे साहेब हे सोयीस्करपणे विसरले की आपल्या प्रदेश कार्यकर्त्यांनी, प्रदेश अध्यक्षांनी, युवकच्या प्रदेशाध्यक्षांनी तटकरे साहेबांसमोर मारहाण केली. आणि तटकरे साहेबांनी ही लोकशाहीची बूज त्यांनी राखल्यामुळं त्यांना बक्षिसी दिली. तटकरे साहेबांनी त्यांना फादर बॉडीचं प्रदेश सरचिटणीसपद दिलं. आता याबद्दल आम्ही काय बोलणार? सोयीस्करपणे मोठी माणसं आहेत, सोयीस्करपणे ज्या अडचणीच्या बाबी आहेत त्या विसरून जातात किंवा बाजूला ठेवतात, त्याला बगल देतात. काला विषय तटकरे साहेबांनी घेतला नाही, परंतु तो घेतला तर मला कुठलंही राजकारण साहेबांचं वाक्य आहे, मला इथं कुठल्याही पक्षाचं नाव घ्यायचं नाही, परंतु त्यांना ते माहिती हा प्रकार शिवसैनिकांनी केला. हो, आम्ही सुद्धा म्हणतो ना, शिवसैनिकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली की आम्ही त्याला नाकारत नाही. परंतु हे का झालं?
5 वेळा समजावून सांगून सुद्धा अशा पद्धतीने जर का प्रतिक्रिया दिली जात असतील, आमच्या नेत्याबद्दल वाटेल तशी बदनामीकारक वक्तव्य केलं जात असेल, तर शेवटी संयमाचा अंत हा होतो. त्यातून ही प्रतिक्रिया उमटलेली आहे. आणि ज्याचं बाजू तटकरे साहेब उचलून घेत आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांचं ऐकून उचलून धरतायत, त्या माणसाची सुद्धा जर का पोलीस प्रशासनाकडनं माहिती घेतली असती तर ही प्रतिक्रिया तटकरे साहेबांनी दिली नसती असं मला वाटतं. नाही, हे बघा, महायुती ही महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये 3 पक्ष आहेत. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, 2 उपमुख्यमंत्री साहेब, हा जो निर्णय, महायुतीचा निर्णय, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात जो घेतील तो वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. तो निर्णय जो होईल त्याचं पालन आम्ही या स्थानिक पातळीवरती नक्की करू. नाही, घटनेचं समर्थन करणं योग्य नाही. घटना योग्य की अयोग्य याची चर्चा होऊ शकते, परंतु ती का घडली त्याची पार्श्वभूमीसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे ना. ती तुम्ही मला बोललात नाही मी लगेच रिॲक्ट झालो असं नाही. तर 5-6 वेळा समजावून सांगूनसुद्धा जर का अशा पद्धतीनं बदनामीकारक वक्तव्य सातत्यानं कोणाचा तरी आधार घेऊन केलं जात असेल तर शेवटी शिवसैनिक आहे, संयम हा संपतो कधीतरी. कालसुद्धा त्याला सांगायला गेलं तू असं का बोलतेस, त्याची भाषा विचित्र निघाली, क्रियेला प्रतिक्रिया उमटली. आपल्याकडून त्याच्या विरोधात काही तक्रार वगैरे दाखल केली का? तो पोलीस प्रशासनाकडे जसं तो गेला तसे आमचीसुद्धा मंडळी गेलेली आहेत आणि तो पोलीस प्रशासन त्या पद्धतीनं त्या ठिकाणी पाहते. आणि तक्रारी, एकमेकाच्या तक्रारी ते पोलीस प्रशासन घेत आहे आणि नंतर तो चौकशीचा भाग आला. कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे तो चौकशीचा भाग आला. आपण कुठल्या प्रकारची तक्रार केली? नाही, ते आमचे कार्यकर्ते आहेत, आमची वकील मंडळी आहेत, ते पाहत आहेत ते सगळं. काल त्यांनी टीका केली पत्रकार परिषद तटकरे साहेबांसंदर्भात आणि पुन्हा एकत्र येण्याच्या पण गोष्टी करतात. हे फक्त पत्रकारांसोबत दोन्ही पक्ष शोभाजी करतात. नाही, हे बघा, प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. जर का एकांगी भूमिका मांडून जर का टार्गेट केलं जात असेल तर मात्र आम्हाला सुद्धा आमची भूमिका तुमच्यासमोर मांडणं गरजेचं आहे ना. पण हे बघा, आता आम्ही महायुतीत आहोत. महायुतीत वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल. तटकरे साहेब हे वरिष्ठ उंचीवरती असलेले नेते आहेत, त्यांच्यावरती आम्ही टीका नाही करत. तर तटकरे साहेबांनी जी भूमिका मांडली ती खरी वस्तुस्थिती काय आहे ती त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचली पाहिजे. तुमचे कार्यकर्ते, तटकरे साहेबांचे कार्यकर्ते त्यांना चुकीचं फीडिंग करतात आणि अपुऱ्या माहितीवरती जर का पोलीस प्रशासनाला तटकरे साहेबांनी ही घटना विचारली असती तर त्यांना खरी परिस्थिती माहिती झाली असती आणि त्यांनी ही प्रतिक्रिया दिली नसती असं आमचं मत आहे. याचा निषेध म्हणून रायगडच्या अलिबागच्या कार्यकर्त्यांनी सुरत चौकातून रवी देशमुखांचा निषेध व्यक्त केला जाहीरमध्ये. तुम्हाला असं नाही का वाटतं अशा प्रकारे निषेध करावा? कोणाचा तुम्हाला नाही, कोणाचा निषेध करावा? नाही, हे बघा, आमच्या त्या पंकज उमासरेचा निषेध करावा अशा पद्धतीने जायला पाहिजे होतं. परंतु मी मागाशीच सांगितलं, सातत्यानं आमच्या नेत्यावरती विचित्र पद्धतीने बोलणं, चुकीच्या पद्धतीने बोलणं याची समज शिवसैनिकांनी मित्र म्हणून त्याला 5-6 वेळा दिली तरीसुद्धा तो जर का या पद्धतीनेच वागणार असेल तर साहजिकच आहे, क्रियेला प्रतिक्रिया उमटणार ना. नाही, असं नाही ना होणार. हे एक वेगळी केस आहे. असं टीका होतात ना, आमच्यावर काय टीका होत नाही. नामदार साहेबांवरती टीका नाही होत. नाही, महाराणीचं समर्थन नाही करत, परंतु शिवसैनिकांबरोबर आम्ही आहोत. महाराणीचं समर्थन नाही, शिवसैनिकांबरोबर आम्ही आहोत, समर्थन नाही. आमची सुद्धा इच्छा आहे आणि घडणार नाहीत याची सुद्धा आम्हाला खात्री आहे. शिवसैनिक उठसूट ह्या
प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत. अनेक वेळा टीका होते, भाषणातनं टीका होते, जाहीर सभातनं टीका होते, म्हणून कोण काही रिॲक्ट होत नाही. ही केसच वेगळी आहे. त्यावेळेस आपले काय त्यावेळेस म्हणजे काय ज्यावेळेस बोलले गेले त्याच्यानंतर का प्रतिक्रिया उमटली नाही, बघा, एखाद्या क्षुल्लक माणसाला किती महत्त्व द्यायचं साधं आहे ना. आमच्या दृष्टीने तो क्षुल्लक प्रकार आहे, क्षुल्लक गोष्ट आहे, त्यामुळे आम्ही त्याला महत्त्व देत नाही. एक पदाधिकारी मोठा आहे असं मी सरपंच क्षुल्लक नाही म्हणलो, त्यांनी स्पेसिफिक त्या व्यक्तीचं नाव घेतलं. त्यांची विचारधारा ही आमच्या दृष्टीने क्षुल्लक आहे. विचारधारा लक्षात घ्या, व्यक्तिविशेष नाही. त्यांची विचारधारा ही आमच्या दृष्टीने क्षुल्लक आहे, त्यामुळे क्षुल्लक गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आता जर या पद्धतीने वादविवाद जर ह्या विषयाचा पुन्हा वाढत राहिला तर आपली भूमिका काय आहे? नाही, तो विषय पोलीस प्रशासनाकडे गेल्यानंतर आम्ही तो संपवलेला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना काय समज द्यायची ती सुद्धा आम्ही दिलेली आहे. त्यामुळं पुन्हा ह्याचं आमच्याकडनं तरी काय राजकारण होणार नाही. राजकारण करण्याचा काय प्रश्नच उद्भवत नाही. राजकारण करायला निवडणुका आहेत, इतर गोष्टी आहेत, त्या आम्ही करू. ह्या क्षुल्लक गोष्टीत राजकीय पोळी भाजण्याचा आम्हाला काय स्वारस्य नाही. संपलेला आहे तो, त्याच दिवशीच संपला, शनिवारीच संपला. परंतु काल त्याला राजकीय हवा दिली गेली, म्हणून शेवटी आमची भूमिका तुमच्यासमोर मांडणं गरजेचं आहे, म्हणून आज ती मांडतोय. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा काही मेसेज बघायला मिळाले की पक्षाचे वरिष्ठ जे नेते आहेत, देशपांडे असतील किंवा अविनाश जाधव वगैरे, ते सुद्धा या प्रकरणावर बोलण्यासाठी महाडमध्ये येणार आहे. येऊ द्या ना, येऊ द्या. त्यांनी खरी परिस्थिती समजून घ्यावी आणि त्यानंतर प्रतिक्रिया द्यावी. आमचं काय म्हणणं नाही ना, द्यावं ना. प्रतिक्रिया देण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, आपली पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांनी ती मांडावी, काय हरकत नाही. काही आपल्याला निवडणुका दिसतील का? नाही, काय संबंधच नाही, तर राजकारणाचा संबंधच नाही ना. प्रश्न असा आहे, ज्या व्यक्तीचं समर्थन काल केलं गेलं लोकशाही संकटात, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला, व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला, तटकरे साहेबांची वक्तव्य आहेत, मत स्वातंत्र्यावर घाला, परंतु माझी त्यांना ही विनंती आहे, माहिती घ्या. एका आईच्या वयाच्या महिलेवरती, त्याच्या आईच्या वयाच्या महिलेवरती तो हल्ला करतो, जीवघेणा हल्ला करतो. ती महिला आमची महिनाभर हॉस्पिटलला ॲडमिट असते. त्यावेळी ही वक्तव्य करणारे किंवा अशा पद्धतीनं तटकरे साहेबांना फिडिंग करणारे जी लोक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यावेळी मात्र लोकशाही संकटात नाही आली. त्यावेळी तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिसलं नाही, त्यावेळी विचार स्वातंत्र्य दिसलं नाही, त्यावेळी मतस्वातंत्र्य दिसलं नाही. त्यावेळी हे कुठं गेले होते? आता निवडणुका आलेत, त्यामुळे तुम्हाला बाबासाहेबांची आठवण होते, राज्यघटनेची आठवण होते. ही पण माहिती घ्या, कशा पद्धतीनं गुन्हा त्यांनी केलाय. आम्ही हे बघा, कुठलीही प्रतिक्रिया आमचे कार्यकर्ते पत्रकार परिषद घेऊन किंवा सोशल मीडियावरती उलटसुलट देत नसतात. ही केसच वेगळी आहे. मी मागातपासून ते तुम्हाला सांगतोय. हे का घडलं त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगितले, इतर ठिकाणी घडत नाही. आगामी काळामध्ये एक चौकट असावी, कोणत्याही गोष्टीवर आरोप प्रत्यारोप असतात. हे बघा, आपली अपेक्षा आहे. चौकट आम्ही नेहमी पाळतो. टोकाची टीका आमच्या नेत्यावर होते, गोगाले साहेबांवर होते, शिंदे साहेबांवरती होते. चौकट पाळतो ना आम्ही, ते खुले दिलाने स्वीकारतो. काय टीका करतायत त्याला उत्तर आम्ही त्या पद्धतीने देतो. आम्ही त्या चौकटीचं पालन करतो. आता समोरचा जर चौकटच मोडणार असेल सातत्यानं, मग काय करायचं?